हॅलो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बघा, आज सकाळी लवकरच उठले. लवकर उठल्याला लगेच कामाला लागले. आता इथे तुम्ही बघू शकता मी उंबरा पूजन केलेलं आहे. सगळ्यात पहिले मी काय केलं आहे, हळदीचं लेपन केलं आहे उंबऱ्याला. आता मी याचा खूप सुंदर असा व्हिडिओ काढला होता खरं तर, पण तो माझ्याकडनं डिलीट झाला आणि रिसेंटली पण डिलीट होऊन गेला. त्याच्यामुळे मला आता तो व्हिडिओ काय टाकता आला नाही, पण मी तो शॉर्ट टाकला. छोटीशी रांगोळी पण काढली इथे, म्हणजे जागेचा अभाव असल्यामुळे छोटीशीच रांगोळी काढली. छान उंबरा पूजन केलं आणि मग बाकीच्या कामाला लागले. आता इथे मी 2 पाट मांडलेले आहे बघा. एका पाटावर करा मांडला आहे, म्हणजेच आपल्या पितरांसाठी तो मांडला जातो. आता त्या करावर मी काय केलं, एक आंबा ठेवलेला आहे, मागे डहाळ ठेवून दिलेला आहे. आता काहींकडे वेगवेगळे फळं ठेवतात, जशी मी आंबा ठेवला आहे. आमच्या परंपरेनुसार आंबा ठेवतात. आता काहींची परंपरा वेगळी असते, कोणी वेगवेगळे फळं ठेवतात. आता तुमच्याकडे कोणतं फळ ठेवता मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता इथे दुसरा पाट दिसतोय ना, त्यावर मी कलश मांडला आहे. तो मांगल्याचं प्रतीक म्हणून मांडले आहे आणि अशा प्रकारे मी पूजा माझी पूर्ण करून घेतली. इकडे लगेच स्वयंपाकाला सुरुवात करून दिली बघा. मी म्हटलं आज पुरणपोळी घालावं आणि आंबारस करावं. त्यासाठी मग पुरण घालण्यासाठी मी डाळ लावून दिली. म्हटलं कसंही लवकर डाळ लावून दिली तर पुरणाचं काम पटकन होऊन जातं. लगेच मी इथे चहा ठेवला बघा. आता माझे मिस्टर उठले होते, त्यांना चहा प्यायचाच होता. म्हटलं चला आपल्यासाठी 2 कप करून घेऊया. तसं तर मी चहा सोडलेला आहे. मी जास्त काही चहा घेत नाही, पण अधूनमधून कधीतरी अशी तलप म्हणतो ना आपण, येते चहाची. आता इथे लगेच आंबारस करण्यासाठी आंबे धुवून घेतले. म्हटलं जेवढं लवकर आंबारस होईल तेवढं थंड करता येईल फ्रीजमध्ये ठेवून. त्यानंतर मग मी बघा हे असं साल काढायचं आहे ना, त्याने सालून घेत असते आंबे. आता तुम्ही कशा पद्धतीने सालता आणि कसा आंबारस करता मला सांगा नक्की. कारण काय करतात, असे साल न काढता पिळून आंबारस करत असतात. म्हणजे असा आंबा पिळून मग त्याचा आंबारस करतात. पण मला ते तसं नाही आवडत. मला काय आवडतं की आंब्याचं साल काढून मग त्याची कट करून मी आंबारस करत असते. इकडे बघा, तुम्ही बघत असाल इथे किती छान व्यवस्थित सगळे साल निघाले. आंबाही जास्त वेस्ट जात नाही. पोळ्यांना सुरुवात करून दिली. म्हटलं पुरणपोळ्या करायला फार उशीर लागतो, खूप वेळ जातो माझा. आता काही ठिकाणी पुरणपोळ्यांच्या ऐवजी मांडेसुद्धा करतात. आता कोणाकोणाकडे मांडे करतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघा, मग आमच्याकडे ते नाशिकमध्ये शक्यतो पुरणपोळीच करतात, कारण आंबारसाच्या वेळेस पुरणपोळी शक्यतो जास्त खाल्ली जाते. आणि मांडे करतात तसं काही जणं, पण मग इतकं नाही, जितकं पुरणपोळ्या केल्या जातं तितकं नाही. म्हणजे नाशिकमधलं सांगते मी. आता बघा माझ्या पोळ्या किती छान फुगल्या बघा. या मग खायला. कसं वाटतंय तुम्हाला बघा. तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा, तुमच्याकडे पुरणपोळ्या करतात की मांडे करतात. खरं तर स्वयंपाकाची एवढी घाई का चालली होती माहिती आहे का माझी, कारण मला आज ना उपवास करू जेवू घालायचे होते. आता उपवास करू म्हणजे आता पित्रासाठी आपण जेवू घालतात उपवास करू. आता उपवास करू म्हणून मी माझ्या वडिलांनाच बोलवलेलं होतं. आता त्यांची यायची वेळ झालेलीच होती, पण त्याच वेळेस नेमकी बेल वाजली आणि मी पोळ्या करताच दरवाजे उघडायला गेले आणि समोर माझे वडील होते आणि माझा भाचा. आता आज मी एकदम मोबाईल घेऊनच समोर उभी होती. त्यांना अगदी आश्चर्यच वाटलं की आज मी कशी काय उभी म्हणून. त्यांनी छान प्रतिसाद दिला बघा. थोड्या वेळाने लगेच आघारी वगैरे पेटवली. म्हणजे आता बघा, आघारी पेटवायची असते. जे उपास करू असतात ते आघारीला नैवेद्य दाखवतात. अशा प्रकारे माझ्या वडिलांनी तिथे नैवेद्य दाखवला आघारी पेटवून आणि मी फोटोला नैवेद्य दाखवला. आता हा फोटो जो आहे माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे, त्यांच्यासाठीच ही आघारी पेटवलेली आहे आणि उपवास करूसुद्धा त्यांच्याच नावाने जेवू घालत आहे मी आता. बघा, आता ही आघारी अशा पद्धतीने पेटवलेली आहे आणि ते आता इथे माझ्या मुलांनी फोटोला औक्षण करून घेतलं आणि इकडे एक ताट करून आहे ना, पूर्ण देवांना आणि हे घटाला वगैरे नैवेद्य दाखवून घेतला. नंतर लगेच उपवास करू बसवले आणि त्यांना गंध वगैरे लावून घेतला. अशा प्रकारे मी माझे उपवास करू बसवत असते. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. माझी पूजा मांडलेली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. बाय बाय, भेटू पुन्हा.